ऍक्सिडेंटल डेथ म्हणून होती, आता ती मर्डरमध्ये रूपांतर झालंय. त्या केसच्या संदर्भात आतापर्यंतचा स्टेटस काय? त्या केसबाबत ऑलरेडी आपल्याला प्रेस कॉन्फरन्सद्वारे माहिती देण्यात आलेली आहे की त्या केसमध्ये त्या कपलने पहिल्यांदा 31 मेला लोहगड किल्ल्यावर व्हिजिट केली होती, कारण केतन अग्रवाल केसामध्ये जो डिसीज आहे त्या डिसीजला ट्रेकिंगचा शॉक होता आणि त्याच्यानंतर तो त्या केसमध्ये त्या दिवशी आणि त्याचे काही दिवसामध्ये हे आयडिया जे आहे ते दोघे अक्यूजचे मनात आला की त्याला त्या ठिकाणून पुश केला जाऊ शकते का, असा विचार त्यांनी सुरू केला. मग 4 जून रोजी त्यांनी परत लोहगड किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन तयार केला, परंतु त्या दिवशी शक्य झाला नाही. मग ऑलरेडी प्रेससमोर मांडण्यात आलेलं आहे की ते पासपोर्ट मिसप्लेस करण्याची घटना झाली आणि नंतर परत तशी घटनाला अंजाम देण्यासाठी 14 तारखेला ते कपल जे होता ते त्याच ठिकाणी त्याच पॉइंटवर गेला ज्या पॉइंटवरून 18 तारखेला त्याची डेथ झालेली आहे. अधिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की 14 तारखेला सुद्धा हे अटेम्प्ट केला गेला होता, परंतु तो अटेम्प्ट सक्सेसफुल झाला नाही आणि त्याचा सस्पिशन जे आहे ते तो डिसीज्ड केतन अग्रवालचे मनात होऊ दिला गेला नाही. त्याला एक वेगळी स्टेजने दाखवला गेला होता आणि नंतर 18 तारखेला ह्याच्यामध्ये अनसक्सेसफुल झाल्यानंतर त्यावेळी हे ठरवण्यात आला होता की जो आरोपी चेतन चौधरी आहे तो 18 तारखेला तिकडे जाईल बरोबर आणि ह्या घटनेला अंजाम देण्यात येईल. मग 18 तारखेनंतरची पुढची स्टोरी आम्ही आपल्याला सांगितलेली आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काल सुद्धा मला हे प्रश्न विचारण्यात आले होते की आजच्या इंट्रोगेशनमध्ये काय झाला, पुढील काय आहे, दर तासाची माहिती इन्व्हेस्टिगेशनची असा पब्लिकली अनाऊन्स करणे योग्य नाहीये. प्रत्येक गोष्टीला आम्हाला आमच्या समोर निष्पन्न झालेल्या गोष्टीला आम्हाला सिद्ध करावा लागते. त्या सिद्ध करण्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील आहात. त्यासाठी पुरावा गोळा करणे चालू आहे. त्या गुन्ह्यात हे सगळं झाल्यानंतर आपल्याला परत ब्रीफिंग करण्यात येईल. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो दूसरी तरफ जब कोर्ट में उनको हाजिर किया था तो उन्होंने डिफेंस लिया था कि वो अपने आप गिरा है, तो ऐसे में वो इन्वेस्टिगेशन में आपको मदद कर रहे हैं, किस तरह से उनकी बातें आ रही है और क्या अभी के अपडेट है इसके बारे में? देखिए, पुलिस के सामने जब कबूली दी जाती है तो एडमिसिबल नहीं रहती माननीय कोर्टा समोर, तो उसके लिए हमें अपने पुरावे सिद्ध करने पड़ते हैं. पुरावे कलेक्ट करके उसको एक लॉजिकल कंक्लूजन के तौर पे देना पड़ता है. उस पर हमारी टीम अभी काम कर रही है. लेकिन यस, जो इंफॉर्मेशन हमें उस केस में आरोपी से प्राप्त हुई है या हो रही है, उनके रिश्तेदारों से हो रही है, या उसके बिना जो सर्कमस्टांशियल एविडेंस, ऐसे ही हमने इस केस के बारे में बात किया कि जो सर्कमस्टांशियल एविडेंस हमें प्राप्त हुआ है वो इस केस में स्ट्रांग है और उसी के आधार पे हम ये जो केस है आगे इसका फॉलोअप. याबाबत परत मी आपल्याला सांगतो की आपण प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचे प्रश्न विचारता है. अभी तक ऐसा कुछ निष्पन्न नहीं हुआ है. नाही, ह्याच्यामध्ये दुसरा कोणाला ताब्यात नाहीये. एक व्यक्तीला ज्यावेळी आम्ही स्टेटमेंटसाठी बोलून घेत आहेत त्यांच्यासाठीही र्युमर पसरला जाते की ताब्यात घेण्यात आलेला आहे. असा काही नाही. कोणाला ताब्यात गेला, अरेस्ट केला, आपल्या समोरच येणार आहे.